जय श्रीराम मंडळी, कसे आहात? ठीक आहेत ना? ठीकच असाल तुम्ही, तुमच्या भावाचा व्हिडिओ बघतात ना तुम्ही, म्हणून. तर चला, आज आपण जातो आहे दोंडाईच्या. सॉरी, आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आज 4 तारीख आहे, रविवार आहे. आपला बड्डे स्पेशलचा पार्ट 2 आपल्याला शूट करायचा होता. जायचं होतं तिथे शिरपूरला मतिमंद बालगृहांमध्ये. तर तिथे काही जाऊ शकत नाही मंडळी आपण आज. तर झालं असं आहे की काल रात्री अचानक पप्पाची थोडीशी तब्येत खराब झाली आणि तर आपण आज दोंडाईला जातो आहे पप्पाला हॉस्पिटलला घेऊन. तर मी शिरपूरला सरांना कॉन्टॅक्ट केला की सर असं असं प्रॉब्लेम झाला आहे. तर जो आपला बड्डे प्लॅन होता, जे तिथे आपल्याला जेवण वगैरे द्यायचं होतं, ते आपण पोस्टपोन केलेलं आहे. आधी आपण दोंडाच्याला जाऊन येऊ, तिथे डॉक्टरांना दाखवू, डॉक्टर काय सांगता काय नाही, ट्रीटमेंट वगैरे करू. मग त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, मम्मीसाठी एक छोटंसं सरप्राईज पण घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे एक छोटं गिफ्ट पण घ्यायचं आहे मला आणि पप्पाला. मी खूप म्हणजे कमीत कमी 1.5-2 वर्षापासून पैसे जमा करतो आहे, थोडे. तर मम्मीला त्या वस्तूची खूप गरज पण आहे आणि ते नंतर सांगेल तुम्हाला मी. चला, तर आता आपण जाऊ दोंडाईचा, निघू, बाईक वगैरे काढू, तिला चालू वगैरे करू. मॉर्निंग म्हणजे सकाळमध्ये चालू करून थोडीशी गरम करू तिला, मग निघू आपण. चला मंडळी, धन्यवाद, सपोर्ट करा मला, तुमच्या भाऊला. हा झालं. चला मंडळी, आपला सूट पण घालून घेतलाय, पप्पाची तयारी बी झाली. तुमचा भाऊ बघा, ढोल्या बी सुधरून गेला आमचा. आता सुधरून गेला आहे, थोडंसं रिकवर व्हायचं बाकी. हां, इकडं निघायचं आहे ना, याला लावले बांधलेलं आहे ना ते. हो, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, थांबा. चला मंडळी. हां, मम्मीला सांगायचं नाही आपल्याला, जा देऊ. चला, जय बजरंगबली, जय श्रीराम. तर मंडळी निघालोय आपण आता तेच सारंगखेडा वगैरे लागेल आपल्याला. तुम्ही बघितलं होतं मागच्या टायमाला गेलो होतो आपण. थोडं हळूहळू पद्धतशीर जावं लागेल आणि थंडी पण वाजते ना थोडी, पप्पाला आपल्याला ते नाही लागणार. मंडळी परत घरी जातोय आपण. यार, कुठे जायचं राहिलं की काही ना काही विसरतोच मी. आपलं RC बुक आणि ड्रायव्हिंग लायसन विसरलोय आपण, ते घेऊन घेऊ मग निघू दोंडाईच्या. चला मंडळी, घेऊन घेतला आता डॉक्युमेंट्स. आता नो प्रॉब्लेम, नो टेन्शन. कुठे बी निघताना आहे ना, तुम्हाला पण सांगतो मी, डॉक्युमेंट्स वगैरे तर घेऊनच घ्यायचे. RC बुक झालं, आपल्या 2 व्हीलर आता काय PUC वगैरे लागत नाही, त्याचं काही मला माहिती नाही लागते का नाही लागते असं, पण तरी घेऊन घ्यायचं, सोबत ठेवायचे. उगाच आपले 500-600 रुपये जातात, फाईन फाडतात, तेव्हा तितकेच पैसे आपल्याला दुसरीकडे कामात येऊन लागतात, बरोबर आहे का नाही? तर आठवणीनेच काम करायचं. चला, पप्पांना पुढे सोडलंय मी. मंडळी, शादेच्या बाहेर निघालो आपण. आपला आता हा लागला दोंडाईच्या धुळ्याला पण जातो, दोंडाईला पण जातो, मुंबईला पण जातो. तुम्हाला तिथे जायचं असेल तिथे जाऊ शकता तुम्ही, या रोडने फक्त हळू जायचं. तर पप्पाला पण सांगून दिलं की मम्मीसाठी काय घेतोय काय नाही. तर पप्पा बोलले पैसे रे म्हणे इतके. तर पैशांचं सांगून दिलं पप्पांना मी, कसे ॲडजस्ट केले काय केले ते. आई यार, समोरून गाडी येते, बाजूला गाडी आहे, तरी बी ओव्हरटेकच करायचं. फ्यूल येताना टाकू आपण, काय जवळ आहे 30 किलोमीटर. हा पहा, हा भाऊ अजून काय, कसे लोक गाडी चालवतात काय माहिती. इंडिकेटर दे रे. जड दिमागाचे राहतात साले बाकीचे लोक. अशा लोकांमुळे ना मग ऍक्सिडेंट होतात.
इतकी ट्रॅफिक कशी लागलेली इकडे? हे ट्रका उभा आहे, चेकिंग चालू असेल वाटतं पुढे. काय यार कसली गर्दी इथे. काय झालंय काय समजत नाहीये, पूर्ण ट्रॅफिक झालेली इथे. मंडळी ट्रॅफिकचं कारण म्हणजे पुढे ॲक्सिडेंट झालेला आहे. काय माहिती आता हे एवढी मोठी ट्रॅफिक केव्हा शॉर्ट आउट होते केव्हा नाही. भरपूर ट्रॅफिक आहे. आता कसलं ॲक्सिडेंट झालेलं आहे काय माहिती. गाडीचं झालं असेल का कसलं, तर बिचारे चांगले आहेत का नाही आहेत का काय माहिती. आता हे ट्रॅफिक केव्हा नील होईल केव्हा नाही. सगळं इकडे तिकडे घुसडी होऊन गेलेली आहे. काय माहिती यार. एक तर पप्पांना दवाखान्यात पण दाखवायचं आहे आणि मम्मीचं सरप्राईज अजून. बाप रे बाप. काय खरं नाही यार. वा 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 वा, क्लिअर झालं क्लिअर झालं. चला चला चला, जान दो जान दो. चला चला. भयंकर ट्रॅफिक निमगुडमध्ये. नाही निमगुड नाही, अंधराद आहे. बापरे, लास्ट पर्यंत ट्रॅफिकच आहे वाटतं. पप्पाला मी पुढे जायला लावलं. आता कुठपर्यंत गेली असतील काय माहिती. पप्पा फोन लावा लागेल. उचकाड इथे काय होऊन गेलेलं आहे काय समजत नाही. अनुभव म्हणे उचकाड म्हणे. लहान पोर आहेत बिचारे. बस पप्पा पण भेटून गेले. चला पप्पा. झालं ट्रॅफिक क्लिअर. ऍक्सिडेंट कुठे झालाय पण. काय उचकाडा यार. ऍक्सिडेंट कुठे होईल अटे. कसलं ऍक्सिडेंट होईल. अशोक लायलंड ना आणि टाटा कंपनी. बाप बाप बाप. चला. बापरे, कोणती गाडी होती. अशोक लायलंड ट्रक होती का. असं आहे का. चला मग. नाही रे उचकाडा कुठे उचकाडा. ऍक्सिडेंट तर काय बघायला भेटलं नाही पण चिल्लर पार्टीने सांगून दिलं. मग तिथून पळत आले ते. तिथून पळत आले. सारंगखेड्यामध्ये पोहोचलो आपण मंडळी. सारंगखेड्यात बघूनच घेतले तुम्ही आपल्या. हा तिसऱ्या लॉगमध्ये अजून सारंगखेडा आहे. जय श्रीराम मंडळी. आपण डोंडाच्याला पोहोचलेलो आहे. आपला 4 तारखेचा प्लॅन तर दुसरा होता. आपण शिरपूरला जाणार होतो. ते मतिमंद बालगृह आहे ते तिथे जाणार होतो आपण बड्डेसाठी. तर मंडळी बड्डे स्पेशल लॉग आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी काय 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 नाही. तुम्ही ते बघून घ्या. आणि आजचं आपलं बड्डे स्पेशल जे आहे ते आपण पोस्टपोन केलेले आहे. तर समजून घ्या तुम्ही. जर पप्पाची तब्येत थोडीशी नॉर्मल हे
बरोबर वाटत नव्हतं त्यांना, म्हणून इथे येऊन लागलो आहे मी. आणि मम्मीसाठी जे तुम्हाला स्टार्टिंगलाच जी तुम्ही स्टार्टिंगला जी क्लिप बघितली तीच क्लिप आपण इथून बघून घ्या तुम्ही ती. त्या क्लिपच्या मागे मी हे ॲड करणार आहे आणि नंतरचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या. ओके, लव यू मंडळी. चला तर मंडळी झालं आहे आता. पप्पाला दाखवून दिलं डॉक्टरांना, नॉर्मल होतं, काय तेवढं टेन्शन नाही. आता जाऊ आपण मम्मीचं एक सरप्राईज गिफ्ट घ्यायला. इथे जवळच दुकान आहे, बाईकवरती लावली आपली पप्पा त्या तिकडे हॉस्पिटल कोपऱ्यामध्ये. ती शॉप कुठे भेटेल इथे जवळच तर नसेल ती. तुम्हाला दाखवू का नको दाखवू का एंडिंगला दाखवू तुम्हाला? एंडिंगला बघून घ्यायचं. हां सॉरी मंडळी, शॉप वगैरे नाही दाखवू शकत. शॉप दाखवेल ना तुम्हाला मी तर तुम्हाला समजून जाईल, तर डायरेक्ट तुम्हाला एंडिंगलाच दाखवेल मी काय घेतलो आहे आपण काय नाही. चला आता जरा जाऊ तिथे चौफुलीवर, नंदुरबार चौफुलीला. नंदुरबार चौफुलीला गेल्यावर मग नाश्ता वगैरे करू, मग तिथून जाऊ आपण शॉपवर. ओके, तर मंडळी आधी नाश्ता करू मग जाऊ आपण ते शॉपवर. तर मंडळी नाश्ता झाला आहे आपला, इडली डोसा खाल्ला आणि आता निघू आपण शॉपमध्ये. हेल्मेट वगैरे उचलून घेऊ, विसरून गेलो असतो नाही तर. चला आता जाऊ शॉपमध्ये डायरेक्ट. तुम्हाला शॉप तर काय दाखवणार नाही. चला. 2000 years later. मंडळी झालं आहे आता, मम्मीचं सरप्राईज गिफ्ट घेऊन घेतलेलं आहे आणि निघालो आहे. सॉरी तुम्हाला शॉप वगैरे दाखवलं नाही मी. आता गिफ्ट देईल मम्मीला, सरप्राईज देईल तेव्हा जर बघून घ्यायचं मंडळी. जरा सस्पेन्स ठेवा लागतो ना, समजून घ्यायचं तुम्ही पण. आणि आपला ते बड्डे सेलिब्रेट आणि आपला तो बड्डे स्पेशल व्हिडिओ जो होता व्लॉग, त्याला आपण पार्ट 2 पोस्टपोन केलेला आहे जसं तुम्हाला सांगितलं मी त्या क्लिपमध्ये. पप्पांसाठी आपलं पहिले फर्स्ट पप्पाचं हॉस्पिटॅलिटी, पहिले म्हणजे पप्पाची तब्येत बघून घ्यायचं, हे पहिलं काम आहे आपलं. मग नंतर ते तर करूच आपण, पण आधी पप्पाची तब्येत. या इकडे पाहे, या इथं ठोका, हे पोलीस आलेली आहे ना. काय लोक राहतात, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. 4-5 किलोमीटर राहिलं आहे शाद आपलं मंडळी. आणि मम्मीचं सरप्राईज काय आहे आणि गिफ्ट काय, म्हणजे सरप्राईज गिफ्ट काय देणार आहे ते तर तुम्हाला पण काही बाकीच्यांना समजलं की नाही समजलं. आणि बाकीच्यांना असं वाटत असेल की केव्हा घरी पोहोचेल, केव्हा मम्मीला देईल, केव्हा सरप्राईज ओपन होईल. जरा थोडंसं धीर घ्या, बघू आपण. म्हणजे मी तर बघितलं तिथे, दाखवेल तुम्हाला मी, टेन्शन ना घ्या तुम्ही. सिर्फ तुम्हारे भाई का वीडियो देखो तुम. अरे हां मंडळी, अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला. माझे काही मित्र मंडळी, माझे बाकी सबस्क्रायबर्स पण भेटतात, बाकीचे मोठे मोठे लोक भेटतात, ते व्हिडिओ बघतात माझा. ते असं सांगतात की तू हिंदीमध्ये व्लॉग बनवत जा. तर तुम्हाला विचारतो मी, हिंदीमध्ये बनवू का मराठीमध्ये बनवू का दोघं बनवू, कसं करायचं ते सांगा तुम्ही मला. म्हणजे थोडंफार सजेशन तुमच्याकडनं. तुम्ही तर सांगतच राहता मला की असं नको करू तसं नको करू, हे होईल ते होईल. धन्यवाद ते सांगितल्याबद्दल. असंच सांगत राहा मला. आणि याचं पण सांगा तुम्ही मला, हिंदीमध्ये बनवू का मराठीमध्ये बनवू. तशी तितकी हिंदी माझी पक्की नाही आहे, तरी तुटुक मुटुक बोलून घेतो मी. तुम्हाला जर वाटत असेल की हिंदीमध्ये व्लॉग बनवायचे तर हिंदीमध्ये बनवू आपण, आणि मराठीमध्येच कंटिन्यू करायचे असेल तर मराठीमध्येच कंटिन्यू करू. ओके, तर चला आता घरी जाऊ आणि सरप्राईज बघू मम्मीचं. तर मंडळी घरी पोचलो आपण आता. तर फक्त 2 मिनटात आपलं सरप्राईज ओपन होणार आहे.
मम्मीचे रिॲक्शन वगैरे बघू आपण, काय होतात काय नाही, कशी करते बरं मम्मी, रिॲक्शन बघू आपण मम्मीचे फक्त. चला मंडळी आता बघू. काय सांगितलं डॉक्टरने? अरे नॉर्मल सांगितलं, नाक कान सवायला दाखवून द्या म्हणे. हा. त्याने गोळ्या देऊन दिल्या, त्या गोळ्या नाही घ्यायच्या म्हणे. चला चला काय आणलेलं आहे मीने भाऊने, हा. तुला भेट म्हणून देतो यार. काय आणलं? दाखवतो ना, दाखवतो रे भाऊ. घ्या हे द्या, पप्पाच्या हाताने देऊ आपण. द्या आता घरी खोलू द्या मम्मीला. घरी काय आणलं नाही. दाखवा. अरे मम्मीला खोलू द्या ना पप्पा. दाखवा. काय? खोल ना. आता मंडळी मम्मीचे रिॲक्शन बघू आपण आता, काय काय नाही बरं. अभी मजा आएगा ना भिड़ो. कशी करते बरं. हा पाहिलं. बापरे. मोबाईल हा कितीचा? 31,000. अरे 1,30,000चा मोबाईल येतो. ओ बापरे, एवढे पैसे कुठून आणले? आम्ही केलं ते बरोबर. आता खोला खो खो खोला. हे आम्ही दुकानात फाडलं होतं, हे फाडून घेतलं होतं. हा खोला खोला खो खो खोला नीट. हा पाजा काढा आता. हे बापरे, एवढा मागा. ये दुकानातच चालू केला होता त्याला. तुला आमच्याकडून घ्या. एवढा मागा मोबाईल 31चा. 1,30,000. 1,30,000चा. हा बापरे, कसा आहे. एकदम छान. पैसे छान गेले ना. पैसे छानच गेले. मग मला मोबाईल आणला ना तुम्ही. तर मंडळी कसा होता माझा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि मम्मीचे सरप्राईज पण कसं होतं ते पण सांगा. ते बाकीचे माझ्याकडे होते, बाकीचे थोडेफार पैसे येत गेले इकडनं तिकडनं, थोडंसं इकडे तिकडे काहीतरी कामं वगैरे करत राहतो मी. हे सरकारी मम्मीचे गव्हर्नमेंटचे वगैरे थोडंफार कामं करत राहतो, तर मग थोडेफार भेटून जातात ते वगैरे. असे इकडनं तिकडनं पैसे जमा वगैरे करून, आणि पप्पाकडे होते थोडेसे, ते घेऊन थोडेसे इकडे तिकडे करून घेतला तो आणि दिला मम्मीला मोबाईल. मग आवडला मम्मीला. आणि मम्मीचा जुना मोबाईल होता, 5 वर्ष होऊन गेले होते त्याला. 5 वर्ष झाले होते तर हँग मारत होता तो, आणि त्याचं प्रॉपर काम पण करत नव्हता, म्हणजे असं मध्ये मध्ये अटकून जायचं. मम्मीची ऑनलाईन कामं खूप वाढून गेलेले आहे आता त्याच्यासाठी. तर चला मंडळी भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. ओके बाय.